नमस्कार. आज मी तुमच्याबरोबर एक सगळ्यात हेल्दी म्हणा किंवा सगळ्यांना आवडणारी डिश घेऊन आली आहे, ते म्हणजे पालक पनीर. आजकाल हॉटेलमध्ये किंवा बाजारामध्ये आपण बघतो सगळं फ्रोझन आहे. रेसिपी बनवताना किंवा डिश बनवताना सगळ्या ग्रेव्हीज फ्रोझन आहे, त्यामुळे हॉटेलमध्ये खाताना प्रत्येकाला एक भीती असते. पण एक टिप देऊ, बाहेर हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुम्ही पालक पनीरची भाजी ऑर्डर करा, ती तुम्हाला फ्रेशच मिळणार. चला तर आज बनवूयात आपण पालक पनीर, तेही घरच्या घरी, अगदी ढाबा हॉटेलपेक्षासुद्धा भारी. आणि त्यामध्ये एक सिक्रेट टिप मी सांगितलेली आहे, ज्यामुळे पालक पनीरची भाजीला पाणी सुटणार नाही किंवा ग्रेव्ही एक साईडला आणि पाणी एक साईडला असं अजिबात होणार नाही. तर आधी आपण पालक छानपैकी स्वच्छ करून घ्यायचा, धुवून घ्यायचा आणि त्याला उकळत्या पाण्यामध्ये एक 2 मिनटासाठी फक्त ठेवायचा. 1 मिनटं खूप झाला म्हणजे तो ब्लांच होतो आणि नंतर मग थंड पाण्यात त्याला टाकायचं, जेणेकरून त्याचा कलर जो आहे तो तसाच राहतो, काळा पडत नाही. आता भाजीसाठी लागणाऱ्या इतर भाज्या आपण चिरून घेऊया. तिथे मी कांदा चिरून घेतलेला आहे, टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता बरेच जणं टोमॅटो आणि पालक सोबत खात नाहीत, तर ते अप टू यू, तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल. इथे बघा, कांदा, टोमॅटो, पालकची मी प्युरी बनवून घेतलेली आहे, अद्रक लसूणची पेस्ट आणि पनीर, एवढेच इन्ग्रेडियंट लागणार आहेत आणि यातच तुमची पालक पनीरची भाजी एक नंबर बनणार आहे. आता एका कढईमध्ये बटर टाकायचं आहे आणि बटर जळू नये म्हणून तेल ॲड करायचं. आणि आता हे छानपैकी गरम झाल्यानंतर मी जिऱ्याची मस्त फोडणी टाकली आणि त्यामध्ये अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट जी आहे ती टाकलेली आहे. ती छान ही शिजल्यानंतर किंवा थोडंसं परतल्यानंतर, ज्यातला कच्चापणा निघून गेल्यानंतर मी त्यामध्ये कांदा ॲड करते आहे. आता कांद्याला आपल्याला मस्तपैकी परतून घ्यायचं आहे, जेणेकरून तो गोल्डन ब्राऊन होईल. इथे कांदा कच्चा राहिला ना तर तो भाजीमध्ये तोंडात येतो. आता कित्येक जण याची प्युरी पण करून टाकतात, पण प्युरीने ती मजा येत नाही. जी मजा हा कांदा असा आपण जेवढा वेळ छान त्याला शिजवू तेलामध्ये, जेवढा वेळ छान त्याला परतू, तेवढी जी टेस्ट येते ती प्युरीमध्ये येत नाही. आता कांदा इथे मी मस्तपैकी परतून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी आता ॲड करते आहे बेसिक मसाले आणि थोडंसं किचन किंग मसाला. आणि सिक्रेट टिप म्हणजे इथे आपल्याला 1 चमचा बेसन घालायचं आहे. हो, बरोबर ऐकलं आहे, बेसन घालायचं आहे. बेसनाने काय होतं ना, त्याला एकजीवपणा येतो आणि भाजीची ग्रेव्ही आणि भाजीचं पाणी असं वेगळं काही दिसत नाही, भाजी एक नंबर बनते. आणि त्यानंतर मग त्यामध्ये थोडासा टोमॅटो टाकायचा, जो आपण चिरून ठेवलेला आहे, आणि त्यानंतर याला मस्त मिक्स करून घ्यायचं. हवं तर ह्या स्टेजला तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता, जेणेकरून तुमचा मसाला जळणार नाही आणि टोमॅटोही छान शिजतील. आणि थोडंसं अगदी किंचित मीठ घालायचं, जेणेकरून टोमॅटो लवकर शिजला जाईल. आता इथे बघू शकता टोमॅटो छान शिजला होता. त्यानंतर मी इथे प्युरी ॲड केलेली आहे. प्युरी ॲड केल्यानंतर खूप जास्त वेळ शिजवायचं नाही, अगदी 1-1.5 मिनटं खूप झाला शिजण्याला, कारण पालक तुम्ही आधी ब्लांच करून घेतलेला आहे आणि पालेभाज्या शिजायला तसाही वेळ लागत नाही. हो, पण मीठ यामध्ये कमी घाला, कारण की पालक हा खारट असतो आणि मग भाजी तुमची खारट होईल जर तुम्ही जास्त मीठ घातलं तर. भलेही तुम्ही नंतर मीठ घाला, पण आधी कमी घाला. आता इथे एक आपण फोडणी बनवून घेतो आहे. मी आधी तेल आणि तूप थोडंसं टाकलेलं आहे, ते गरम करून घेतलं. त्यामध्ये जिरे मोहरी काही घालायचं नाही, लसूण असं कट करून टाकायचं बारीक, आणि काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि साधी लाल मिर्च मी इथे टाकलेली आहे गॅस बंद केल्यानंतर. आणि आता ह्याला छान मी मिक्स करून साईडला ठेवणार आहे. जेव्हा आपण भाजी आपली रेडी होईल त्यावेळेस आपण हे त्यावरती गार्निश करणार आहोत. इथे बघू शकता तुमची ग्रेव्ही तयार झालेली आहे. लास्टला तुम्ही यामध्ये पनीर ॲड करायचं. पनीरला खूप जास्त वेळ शिजवायचं नाही, नाहीतर मग ते रबरसारखं होतं आणि खाताना मग पूर्ण मजा निघून जाते. आणि याबरोबर इथे मी केले होते परोठे. म्हणजे मी विकतचेच परोठे होते, ते गरम करून डिश केली होती तयार. आणि त्यानंतर आता इथे गार्निशिंगची वेळ आहे. पनीरची भाजी तुमची परफेक्टली रेडी आहे. इथे आपण जे तेल बनवलं होतं ते वरती टाकायचं आहे, जेणेकरून एकदम तुम्हाला हॉटेलचा किंवा रेस्टॉरंटचा फील येईल. आणि बघू शकता तुमचा फुल मेनू तयार आहे. वाटतं ना अगदी हॉटेलसारखा? आवडला ना? चला सबस्क्राईब करा.